परिणाम श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला तिसऱ्या अध्यायामध्ये सृष्टीचक्राची माहिती दिली। ते म्हणतात अन्नात भवन्ति भूतानि, अन्नापासून प्राणी तयार होतात। तर प्राणी कसे तयार होतात अन्नापासून? तर प्राणी हे अन्न खातात आणि त्या अन्नाचं वीर्य बनल्या जातं आणि त्या वीर्यापासून एक क्षर शरीर तयार होतं आणि मधात जो अक्षर जीव आहे किंवा आत्मा म्हणतात तुम्ही त्याला, तो तयार होत नाही। तो तर नित्य पदार्थ आहे, तो नित्य सर्वगता स्थाणु अचलोयम सनातन असं त्याला म्हणलेलं आहे। नित्य अनादि आयुक्त वस्तू एका ती जीव शब्दे बोलीजे असं महावाक्यामध्ये देखील सांगितलेलं आहे। तसा जीव नाही तयार होत, तर तयार होतो तर क्षर शरीर तयार होते। तर ते क्षर तयार अन्नाद भवन्ति भूतानि आणि पर्जन्यादन्न संभव, आणि अन्न हे पर्जन्यापासून होतं आहे। यज्ञात भवती पर्जन्यो, पर्जन्य हे यज्ञामुळे होतं आहे आणि यज्ञ कर्मचा उद्भव आणि यज्ञ हे कर्मामुळे होतात आणि कर्म ब्रह्मोद्भवनिधी ब्रह्माक्षर समुद्भव आणि कर्म हे वेदापासून कसे करावं हे समजतं आपल्याला। त्यामुळं तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यमेद्य प्रतिष्ठम, म्हणून हे जे ब्रह्म आहे ते नित्य यज्ञामध्ये प्रतिष्ठित असते। नित्यम यज्ञ प्रतिष्ठितम, अरे अव्यक्त स्वरूपानं परमेश्वरानं ब्रह्मानं सर्व जगाला व्यापलेलं आहे। त्या दृष्टीनं जर आपण धरलं तर ब्रह्म खरंच यज्ञातच काय जळीस तरी काष्टीपाशाने ब्रह्मानं व्यापलेलं आहे। तर एवं प्रवृत्तम चक्रम नानुवर्तयति या आघाय रुद्रामो मोघम पासत ज्योती, हे जर सृष्टीचक्र जो माणूस चलत नाही, जो आचरत नाही, त्याला श्रीकृष्ण महाराज म्हणले की हे मोघम पार्थच ज्योती, मोघ म्हणजे व्यर्थ जीवन जगतो तो माणूस। कोणता माणूस? जो संसारी माणूस आहे, त्यासाठी हे चक्र आहे। परंतु ते म्हणले जो संन्यासी आहे, ज्यानं ह्या संसाराचा त्याग नाही, ह्या संसारामध्ये त्याचं काही घेणं देणं नाही, संसाराशी त्याचं काही घेणं देणं नाही, असा जो त्यागी माणूस आहे तो यस्तच मरतिरेवश्य दात्मृतच्च मानवा आत्मनेवच संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते, त्याला हे सृष्टीचक्र आचरण्याची गरज नाही। कोणाला? जो परमेश्वराच्या चिंतनात नेहमी रत आहे आणि ज्याने ह्या संसाराचा त्याग केला। निर्माणमोह आहे, तो निर्माणमोह आहे, जितसंग दोष आहे, अध्यात्म नित्य आहे, विनिवृत्त काम आहे, अशा माणसाला हे सृष्टीचक्र आचरण्याची गरज नाही। म्हणून मायबाबा मला तुम्हाला एकच विनंती करायची की निर्माणमोह जितसंग दोष अध्यात्म नित्य आणि विनिवृत्त काम द्वंद्वैर्मुक्ता सुख दुःखाच्या पुढे जा, सुख दुःख संज्ञे आणि गच्छन्ति मुळा, आणि हे परमेश्वराचं पद प्राप्त करून घ्या अशी विनंती करतो आणि थांबतो। दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम।